तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण आज आम्ही कुठे चाललोय मी नाही तर काका सांगणार आहे। तर पहा मग आता जाताना आम्ही कशी मजा करतो। तर मंडळी आलोय आम्ही जेजुरी मध्ये खंडोबा रायांच्या दर्शनासाठी। जर तुम्ही कोणी आलं नसेल तर तुम्ही पण या। आम्ही आलोय। बोल एडको डेडको जय मल्हार। तर अशीच मजा मस्ती करत करत पोहोचलो आम्ही मंदिराच्या पायऱ्याजवळ आणि मी पटापट मंदिराच्या 2-3 क्लिप्स काढून घेतल्या, कारण नंतर काही टाइम भेटणार नव्हता। आणि हा, मी फक्त क्लिप्स काढत नाही तर त्या एडिट करून आयडी वर पण टाकतो। ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी आयडी वरती जा आणि व्हिडिओ लवकर पास होऊ द्या। थोड्या वेळाने काकाने उचललं बघ काकूला आणि लागले डायरेक्ट पायऱ्या चढायला। 2-3 क्लिप्स मी काकान त्यांच्या पण घेतल्या, कारण त्यांचा पण व्हिडिओ एडिट करायचा होता। थोड्या वेळ पायऱ्या चढून आम्ही आलो वरती आणि वरून इतका भारी व्ह्यू येत होता काय सांगू तुम्हाला। असू द्या, आत आलो आणि सगळीकडे डायरेक्ट हळद हळद हळद। आज मला समजलं की जेजुरीला सोन्याची जेजुरी का म्हणता। थोड्या वेळ तिथे थांबल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केले आणि दर्शन वगैरे करून आम्ही आलो बाहेर। थोड्या वेळ आम्ही तिथे पूजा वगैरे केली आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो सर्वात आधी हा व्हिडिओ काढण्यासाठी। मग व्हिडिओ वगैरे काढून आता आम्हाला जायचं होतं पुढच्या लोकेशन साठी आणि पुढच्या मंदिरात जाण्यासाठी आम्हाला खूप वेळ झालेला होता, म्हणून थोडाही वेळ न घालवता आम्ही निघालो डायरेक्ट पुढच्या मंदिरासाठी। आणि पुढचं मंदिर होतं श्री मोरेश्वर मंदिर, पण आमचं नशीब इतकं खराब होतं की मंदिर 3 महिन्यासाठी बंद होतं। मग बाहेरूनच दर्शन करून आम्ही आलो वापस गाडीत आणि आता जायचं होतं पुढच्या मंदिरासाठी। पण सर्वांना भूक लागलेली होती म्हणून आम्ही गाडी अर्ध्या रस्त्यातच थांबवली आणि बोगन ठेवून लागलो डायरेक्ट खिचडी बनवायला। खिचडी असतोपर्यंत मी व्हिडिओज काढत होतो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करू आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा।